नमस्कार माऊली. महाभारतामध्ये भगवान गोपाल कृष्णांची एक कथा आहे. पांडव वनवासात असतानाची ही कथा आहे की एके दिवशी पांडवांचं सगळ्यांचं भोजन पूर्ण झालं होतं. द्रौपदीचंही भोजन पूर्ण झालं होतं आणि सगळं अन्न आता संपुष्टात आलं होतं. आणि त्याच वेळी श्रीकृष्ण त्यांच्या घरी आले आणि म्हणाले, मला अत्यंत भूक लागली आहे, मला जेवायची इच्छा आहे. आली का पंचायत? द्रौपदी म्हणाली, हे मुरली मनोहरा, तुम्ही आमच्याकडे आलात खरे, पण आता सगळं अन्न संपुष्टात आलंय. कितीही तुम्हाला अन्नदान करण्याची इच्छा असली तरी सुद्धा तुम्हाला अन्न नाही देऊ शकत. तेव्हा हसून श्रीकृष्णच म्हणाले, असं कसं? त्या ताटामध्ये भाजीचं एक पान शिल्लक राहिलंय, ते मी स्वीकारतो, त्याने सुद्धा मला तृप्तता लाभेल. आणि त्याने ते एक पान मानलं. द्रौपदीला सुद्धा आश्चर्य वाटलं, केवढा मोठा चमत्कार. त्या एका पानाने भगवंताला तृप्तीची ढेकर आली सुद्धा. माऊली, आपल्याकडे जे काही आहे त्यातला लहानसा अंश दान म्हणून देण्याची आपली तयारी असेल तर त्याने कोणाचंही भलं नक्कीच होईल. वा पांडुरंग बुवा, हे सगळे तागे अगदी उत्तम प्रतीचे आहेत. हे सर्व विकत घेण्याचा आपला निर्णय अगदी योग्य होता. आता यापासून आपण जे वस्त्रे निर्माण करू आणि त्याचा व्यापार करू ना, त्यापासून आपल्याला निश्चितच लाभ होणार आहे. चला मुक्कामास निघूयात. कुठे केली आहे व्यवस्था? हो, आपला मुक्काम देवीच्या तीर्थक्षेत्राच्या गावाच्या शेजारील वनात करण्यात आलेला आहे. असे ठीक आहे, चला निघूयात तिकडे. मी काय म्हणतो मालक, उद्या आपण इथून पहाटे निघताना ताई म्हणल्या तसं देवीस आपण ओटी आणि अभिषेक अर्पण करू शकतो. आपली मर्यादा ओळखून जगावे माणसाने. मला काय करावे आणि काय करू नये हे शिकू नये. चला. देवांश, बाळा कसला विचार करत आहेस? माते, तू म्हणतेस की भगवंत या सृष्टीचे अधिपती आहे, त्यांनीच ही सृष्टी घडवली. त्यांच्या देहावर अलंकार का नाही? ते तर सर्वाधिक श्रीमंत असायला हवे ना? ते आभूषणांनी का नाही नटले? किती निरागस शंका आहे रे तुझ्या डोक्यात. याचे साधे उत्तर असे आहे, आभूषणे आणि अलंकार या सर्व बाह्य सौंदर्याच्या गोष्टी आहेत. त्या परिधान करून आपण आकर्षक दिसू शकतो, परंतु आपण मनाने किती नटलेले आहोत हे त्या अलंकारांनी नाही सांगता येत. म्हणजे असे, भगवंतांना ते सिद्ध करायची काय आवश्यकता आहे की ते किती आकर्षक आणि मोहक आहेत? आपणास तर ते माहित आहे ना. केवळ मनुष्यच असतो जो या बाह्य सौंदर्याच्या पाशात अडकून राहतो आणि त्या पलीकडे जाऊन मनुष्याचे आंतरिक सौंदर्य बघत नाही. हे सर्व द्रव्य, अलंकार हे सर्व भौतिक आहे, बाह्य आहे. प्रभू शोधात असतात ते खऱ्या भक्ताच्या, निर्मळ मन असलेल्या मनुष्याच्या. त्यांच्यावरच प्रभूंची कृपादृष्टी असते. म्हणजे माते, लहान मुलांचे मन निरागस असते, तर प्रभूंची माझ्यावर कृपा असेल ना? हो बाळा. अहो या कंठापेक्षा मीच सुंदर दिसते आहे की नाही? अगं मला काय विचारतेस? हा आरसाच सांगतोय की तुझे रूप किती मोहरले आहे हा कंठा परिधान केल्यावर. आहे तर खरेच. हा कंठा जेव्हा घालून मी मिरवेल स्वतःला, तेव्हा सारी जनता माझ्याचकडे बघेल आणि त्यांच्या चर्चा देखील होईल की माझ्याकडे या नगरातील सर्वात महाग आणि मोहक कंठ आहे. आणि त्यांना हे देखील समजेल
की आपल्याकडे देखील वैभव धन आहे. म्हणजे आपल्याला किती मान मिळेल, सर्व जनता आपल्या समोर मान वाकून चालेल. अगं हेच तर स्वप्न आपण पाहिले होते. आपण आपल्या आयुष्यात जे वित्त, जी मान मरातब अपेक्षित होती ती ह्यातूनच तर मिळणार आहे. परंतु मला सांगा, एका दिवसात आपण इतके सारे धन कसे गोळा केले, ज्यातून हा महागडा कंठा विकत घेतला तुम्ही? अगं आता आहे का, त्याचं कशाला अप्रूप हवंय तुला? हे बघ, तू आनंदी आहेस ना, इतकंच हवंय मला, बस. नाही नाही, मला समजलेच पाहिजे. बर बर, शांत हो. हे बघ, मी एकीकडून काही वित्त उचल घेतले आहे, आगाऊ. काय म्हणजे? म्हणजे हा कंटा तुम्ही आगाऊ उचलीमधून घेतला आहे? तुम्हाला काय वाटले, याची वाच्यता कुठे होणार नाही? छे छे, मी नाही घालणार हा दागिना. अगं अगं ऐकून तर घे माझं, ऐकून तर घे. तू शांत हो. हे बघ, हा मी जो दागिना आणला आहे त्याबद्दल कोणाला काहीही समजणार नाही, तीळ मात्र देखील शंका येणार नाही. तू निश्चिंत राहा. आणि खरं सांगू, हा दागिना तुझ्यावर किती सुंदर दिसतो आहे. मग ठीक आहे. तसही या दागिन्यात माझा जीव जडलाच होता. परंतु आश्चर्य याचेच, तुम्हाला एवढी मोठी धनाची खाण सापडली कुठे? अगदी योग्य शब्द वापरलास तू, खाण. कदाचित कधीही न संपणारी धनाची खाण. अगं बाई, खरंच? म्हणजे आता आपल्याकडे अशा अलंकाराची रेलचेल सुरू होईल की? मला आता माझे दृष्ट लागेल असे वाटते. परंतु आनंद याचाच आहे की असा मौल्यवान दागिना त्या मालिनीकडे देखील नसेल. सतत कुरघोडी करत असते. आता कळेल तिला. ताई, पूजेसाठीचं सर्व सामान तयार आहे. प्रहर लोटला तरी अद्याप पूजा झालेली नाही. मग तू काय माझी चाहडी करते आहेस? आणि नाही केली पूजा तर काय अपशकुन होणार आहे? मला आता या अलंकाराच्या आनंदात बुडून जायचे आहे. त्यासमोर मला काहीच दिसत नाही. समजले? जा आता, तूच करून टाक ती पूजा. हो ताई. पाहिले, बाहेर किती धनिक लोक आहेत, पण त्यांच्याकडे नाही हो दासी, पण आपल्याकडे आहे. आणि यावरून देखील प्रजा आपल्याकडील वैभवाचे गुणगान गात असणार, हे निश्चित. काय बा थांब, ये इकडे, ये इकडे. आला 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 आला. थांब, आले 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 आले. थांब देवांश. पाते, तुम्हाला नाही पकड. तुला पकड. मालिनी, मालिनी, मला सहाय्य कर. या बिकट प्रसंगातून आता तूच आम्हाला वाचवू शकतेस बघ. काहीतरी कर ग, नाहीतर आमचे काही खरे नाही बघ. अगं सुलक्षणा, अगं काय झालं तरी काय? का शिरडतेस? अगं काय सांगू कर्म. नड म्हणून सावकाराकडून कर्ज काढले आणि आता ते परत करण्याची ऐपत देखील नाही आमची. अगं बाई, आता आता काय? तो सावकार त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन आला आणि म्हणतो कसा, त्याचे धन आत्ताच्या आत्ता परत केले नाही तर आमचे राहते घर त्याच्या स्वाधीन करावे लागेल. असे झाले तर मग आम्ही जायचे कुठे ग? सुलक्षणा, शांत हो. निघेल ग यातून पण काही मार्ग. अगं त्याचे धन परत करणे हा एकमेव मार्ग आहे आणि ते तर आमच्याकडे नाही. आता आपल्या जीवाभावाच्या सखीने काही सहाय्य केले तरच हे चित्र पालटू शकेल बघ. म्हणजे या खेपे तूच एकमेव अशी आहेस जी मला सहाय्य करू शकते. मी? अगं अगं मी कुठून आणू इतके धन? माझ्याकडे इतके धन नाही. आई ग, आता मी रस्त्यावर येणार ग. माझे घर उघड्यावर पडणार ग. बापरे, हिची अवस्था तर बघवत देखील नाही.
यांनी सांगितले होते की वरकरणी जे धन आहे त्याचा वापर कर, परंतु त्यातून तिची सोय होणार नाही. मग आता देवा देवा, तूच मला तुझ्याकडे ने रे त्यापेक्षा. अगं सुलक्षणा, काहीही काय बोलतेस? हे रडणं थांबव बरं आधी. ऐक माझं, शांत हो. रडून काहीही साध्य होणार नाही. तुला तुला धन हवे आहे ना? हा माझा कंठा घे. अगं अगं, हे तर असू दे. हा कंठा सुवर्णकारास दे. त्यातून योग्य ते धन मिळेल. ते धन तू त्या सावकारास दे. अगं, हे तू काय करते आहेस? हे स्त्रीधन आहे तुझे, आणि ते स्त्रीधन? तुम्हाला- अगं, हे धन एखाद्या स्त्रीचं उद्ध्वस्त होणारे घर वाचवू शकत नसेल तर या धनाचा तरी काय उपयोग? केवळ देह सजवणे हे या आभूषणाचे कार्य नाही, तर माणुसकी जपणे हे देखील कर्तव्य आहे. मालिनी, तुझे उपकार कसे फेडू ग मी? आज तुझ्यामुळे माझे घर अबाधित राहिले आहे. तू जा लवकर. हो. ये. कोणी बघत तर नाही ना? हाच कंठा हवा होता ना तुला? वा सुलक्षणा, वा, तू तर माझे महत्वाचे काम केलेस बघ. मला वाटले होते हे तुला जमणारच नाही. असे कसे? ज्या कामामधून मला धन मिळते ते कार्य कुठल्याही थराला जाऊन मी यशस्वी करून दाखवतेच. आणि असे कितीसे कठीण कार्य होते. ती मालिनी कापसासारखी मऊ, जरा चार अश्रू ढाळले की लगेच मेणासारखी वितळते. आणि तिचे हृदय इतके निरागस आहे की समोरचा जे बोलतो त्यावर ती विश्वास ठेवते देखील. अगं, तिच्या या स्वभावाचा लाभ मिळवायचा आहे आपल्याला. तूर्तास माझ्या मुद्रा देतेस ना? हो तर. तू माझे महत्वाचे कार्य केलेस बघ, म्हणून तुला ह्या 2 मुद्रा. पण ऐक, ह्याची वाच्यता कुठेही होता कामा नये. चल चल. मालक, मी काय म्हणतो, आपण देवीच्या एवढे जवळ आलो असताना देवीचे दर्शन न करता जाणं हे काही माझ्या मनाला पटत नाही. बुवा, अहो एकच बाब किती वेळा सांगायची तुम्हाला? तुमच्या मनाला जरी नसेल पटत तरी माझे मन मला हेच सांगते. माझा एकदा विचार झाला की झाला. आणि काय होणार आहे तो अभिषेक करून, ओटी भरून? आज माझे हे यश ऐश्वर्य मी कुठला अभिषेक केला म्हणून प्राप्त झालेले नाही. ते मी माझ्या स्वतःच्या कष्टाने कर्तृत्वावर मिळवले आहे. तेव्हा आता या विषयावर वाद नकोय, मला चर्चा देखील नको. आता काय झाले? असे वाटेत का थांबलो होतो आपण? मालक, वाटेत कोणी म्हातारी आडवी झाली आहे. यांना आपलीच वाट सापडली का मार्ग अडवायला? ओ आजी, अहो उठा, आडोशाला बसा. तुम्ही आमची वाट अडवली आहे. पोरा, नाही उठू शकत र. अंगात त्राणच नाही बघ. तू बैलगाडीतून उतर आणि सोड मला. सोडू म्हणता? कुठे सोडू? अरे, या इथं थोडं पुढं गेल्यावर देवीचं देऊळ आहे. तिच्या पायाशी नेऊन सोड मला. माझं कल्याण होईल. देऊळ पुन्हा? हे बघा आजी, असल्या कार्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. अरे, म्या कुठं म्हणलं तुला उचलून घे? तुझी ही बैलगाडी आहे नव, त्याच्यात सोड की. कितीचा येळ लागतोय? हे बघा आजी, मला अनेक महत्वाची कार्य मार्गी लावायची आहेत. तुम्हाला मी त्या मंदिरात सोडू शकणार नाही. तुम्ही बऱ्या बोलाने बाजूला हो बरं, नाहीतर नाहीतर काय करशील र? पांडुरंग बुवा, चला गाडी बाजूने घ्या. हो हो. पोरा, किती हट्टी आहेस र तू.
त्याचा अभिमान आहे मला आजी. अरे जरा वाट वाकडी केलीस, तुझी गाडी वळवलीस आणि मला सोडिवलंस तर पुण्य लाभल. हे बघा आजी, हवं तर मी तुम्हाला घरी घेऊन जाईन, पण त्या देवळात मी काही जाणार नाही आणि तुम्हालाही सोडणार नाही. पांडुरंग बुवा चला लवकर. हो मालक, घेतो. आबा चला. देविका, काय ग, काय झालं? आणि अशी दचकलीस का? आणि तुझा चेहरा बघ, किती घाम आलाय. छेओ, मी कशाला दचकेन, तेही तुम्हाला घाबरून. केवळ स्वप्नेच बघा अशी. अहो, मला की नाही तुम्हाला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे. आता काय? तुम्ही मला सांगितले होते ना की तुमच्या हाती धनाची खाण लागली आहे, होय ना? म्हणजे आता ते दिवस जास्त दूर नाहीत. त्या मालिनीपेक्षा मी अधिक धनवान असेल, म्हणजे माझ्याकडे अधिक मौल्यवान अलंकार असतील. थांब, हा विचार करणं थांबव. बघ, तिच्याशी स्पर्धा करण्यात काहीच अर्थ नाही. तिच्याकडे खूप खूप म्हणजे खूपच धन आहे आणि त्याचा मला प्रत्यय आलाय. झालं बोललात तरीच म्हंटले अद्याप नाट कशी लावली नाही. अहो, मनुष्याने मोठी मोठी स्वप्ने बघायची असतात. हे बघ, मी माझ्या आवाक्यातील मोठी स्वप्न बघतो, समजलं? ते मला काही सांगूच नका. हे बघा, आलेल्या संधीचा लाभ आपण घ्यायलाच हवा. अहो अहो, आता कुठे धनाची खाण आपल्याला लाभ देऊ लागली आहे, त्यातून आपल्याला शक्य तितके धन मिळवायलाच हवे आणि हे त्वरित घडायला हवे, म्हणजे आपल्याकडे त्या मालिनीपेक्षा अधिक अधिक धन येईल. आणि यात तुम्ही सहाय्य करणार आहात. अन्यथा काय? अन्यथा मी तुम्हाला सोडून जाईन. हे बघ, हे असं करू नकोस. ऐक, मी करतो ना काहीतरी. नाही नाही, मी जातेच. ऐक 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 हे बघ, मी करतो काहीतरी. मला काही अवधी दे, पण तू मला सोडून जाऊ नकोस. मी करतो काहीतरी. माऊली, दान ही एकमेव गोष्ट अशी आहे की आपण ती सातत्याने दुसऱ्याला देत गेल्यामुळे आपल्याकडचा साठा वाढत जातो. परंतु ज्या क्षणी आपण दान देण्याचं सोडून ते धन आपल्यासाठीच वापरू लागतो, तेव्हा मात्र आपल्याकडचा पुण्याईचा साठा नक्कीच कमी होतो. कारण आपण स्वार्थीपणा करू लागतो आणि हे भगवंताला मुळीच मान्य नाही. तसं पाहता आपल्या स्वतःला लागेल तेवढं आपल्यापाशी ठेवावं आणि इतर सगळ्यांना दान म्हणून देऊन टाकावं.